अमेरिकेत 5 वर्षाच्या मुलाला घेतलं ताब्यात, जागीच अटक. सशस्त्र पोलिसांनी घेराव घातल्याने चिमुकला भेदरला. कारण जाणून हादराल. हे शब्द ऐकून तुमच्या डोक्यात नेमकं काय चित्र उभं राहतं? 5 वर्षाचा मुलगा, शाळेची बॅग पाठीवर, डोक्यावर छोटीशी टोपी आणि समोर बंदूक हातात घेतलेले सशस्त्र अधिकारी. अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही देशात असं काही घडू शकतं यावर विश्वास बसतोय का? हा मुलगा नेमका कोण आहे? त्याने असं का केलं? त्याला घेराव घालून ताब्यात घ्यावं लागलं? तो कुठल्या गुन्ह्यात सामील होता का? हा प्रश्न जगभरात सध्या विचारला जातोय. हा प्रसंग घडला आहे अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात. दुपारची वेळ होती. नेहमीसारखा एक सामान्य दिवस. प्री-स्कूलमधून मुलं घरी परतत होती. कुणाच्या हातात पाण्याची बाटली, कुणाच्या पाठीवर रंगीत बॅग, तर कुणी आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडलेला. त्याच गर्दीत एक 5 वर्षांचा चिमुकला होता. नाव लियाम कोनेजो रामोस. लियाम अजून जग काय असतं हेही पूर्णपणे समजण्याच्या वयात नाही. खेळ, कार्टून, गोष्टी आणि शाळेतून घरी परतताना आज काय शिकवलं एवढाच त्याचा दिवस. पण त्या दिवशी क्षणात सगळं बदललं. अचानक परिसरात मोठ्या गाड्या थांबतात. काळ्या गणवेशातले अधिकारी उतरतात. हातात शस्त्र, डोळ्यात कठोरपणा, आवाजाचा आदेश. क्षणात संपूर्ण परिसरात घबराट पसरते. लियामचा हात धरून असलेले त्याचे वडील एड्रियन अलेक्झांडर कोनेजो एरियस हेही गोंधळतात. समोर नेमकं काय घडतं काहीच कळत नाही. आणि तेवढ्यात सशस्त्र अधिकाऱ्यांचा घेराव. 5 वर्षाच्या मुलाभोवती तो भेदरतो. त्याच्या डोळ्यात भीती दिसते. त्याच्या हातात अजूनही शाळेची बॅग आहे. त्या बॅगवर स्पायडरमॅन. हो, ज्या वयात मुलं सुपरहिरोची स्वप्न पाहतात त्या वयात त्याला बंदुकांच्या सावलीत उभं केलं जातं. हा संपूर्ण प्रसंग कुणीतरी मोबाईलमध्ये शूट केला आहे. तो सोशल मीडियावर येतो आणि पाहता पाहता जगभर व्हायरल होतो. लोक हादरतात, प्रश्न विचारले जातात. हा मुलगा गुन्हेगार आहे का? 5 वर्षाच्या मुलाला अटक. अमेरिकेत हे चालतं का? या व्हिडिओत लियाम शांत दिसतो, पण त्याचं शांतपण भीतीमधून आलेलं आहे. त्याला काहीच कळत नाही आहे. तो फक्त वडिलांकडे पाहतोय आणि मग त्याला आणि त्याच्या वडिलांना गाडीत बसवलं जातं थेट टेक्सासकडे. डिटेन्शन सेंटर, हो, जिथे गुन्हेगारांना ठेवलं जातं, तिथे हा 5 वर्षाचा मुलगा नेण्यात येतो. या प्रकरणात फक्त लियामच नाही तर एकूण 4 अल्पवयीन मुले ताब्यात घेतली जातात. त्यामध्ये 17 वर्षाचा मुलगा, 10 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाचा चिमुकला आणि लियाम. ही माहिती समोर आणली कोलंबिया हाईट्स पब्लिक स्कूल डिस्ट्रिक्टच्या सुपरिटेंडंट जेना स्टेनविक यांनी. पण खरी धक्का देणारी बाब इथे संपत नाही. लियाम आणि त्याचे वडील हे अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहत होते. त्यांच्यावर देश सोडण्याचा आदेश होता का? ते फरार होते का? तर नाही. कुटुंबातील सदस्य कार्ली मार्क प्रोकोश यांनी स्पष्ट सांगितलं की हे कुटुंब गेल्या 2 वर्षापासून कायदेशीर शरणार्थी म्हणून अमेरिकेत राहत आहे. त्यांच्याकडे सर्व कागदपत्र आहेत. त्यांना देश सोडण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. मग प्रश्न उरतो, 5 वर्षाच्या मुलाला का? या घटनेवर जगभरातून संताप व्यक्त होऊ लागतो. मानवाधिकार संघटना आक्रमक होतात. शाळा प्रशासन नाराजी व्यक्त करतं आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया देतात. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस सोशल मीडियावर थेट पोस्ट करतात. त्या म्हणतात, लियाम हा केवळ एक लहान मुलगा आहे. त्याचा वापर एका पोलिसासारखा करण्यात आलाय. हा प्रकार निंदनीय आहे. त्यांचे शब्द सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरतात. शाळेच्या सुपरिटेंडंट जेना स्टेनविक देखील संताप व्यक्त करतात. 5 वर्षांचा मुलगा गुन्हेगार होता का? असा थेट सवाल ते विचारतात. आणि इथेच हळूहळू सरकारी यंत्रणांचा दावा समोर येतो. होमलँड सिक्युरिटी विभाग सांगतो लियामला थेट अटक करण्यात आली नाही, तर त्याच्या वडिलांना पकडण्यासाठी अधिकारी गेले होते. त्यांचा दावा असा आहे की एड्रियन कोनेजो एरियस हे काही काळापासून अमेरिकेत अवैधरित्या राहत होते. ते पळून गेले आणि मग कारवाईचा भाग म्हणून मुलाला ताब्यात घेण्यात आलं. पण हाच मुद्दा वादाचा केंद्रबिंदू ठरतो. कायदेशीर शरणार्थी असलेल्या कुटुंबातील 5 वर्षांच्या मुलाला कारवाईचा भाग म्हणून डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवणं हे योग्य आहे का? आजही लियाम आणि त्याचे वडील टेक्सासमधील डिली येथे डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत. तो मुलगा अजूनही त्याच शाळेची बॅग आठवत असेल, स्पायडरमॅनकडे पाहून धीर घेत असेल आणि कदाचित त्याला अजूनही समजत नसेल की आपण नेमकं काय चुकवलंय. हा प्रश्न फक्त अमेरिकेचा नाही, हा प्रश्न माणुसकीचा आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ पाहूनच जग हादरलं आहे.